नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्लेक्स नंबर्स या चॅप्टरमधील मिसलेनियस एक्सरसाइज 1 यातील या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 7 to 11 पहा. क्वेश्चन नंबर 7 to 11 हे 5 प्रश्न आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. सोडूया. क्वेश्चन नंबर 7 रिप्रेझेंट. पहा, येथे 4 कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत. हे कॉम्प्लेक्स नंबर्स आपल्याला आर्गन डायग्राममध्ये रिप्रेझेंट करायचे आहेत. पहा, हे 4 कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला आर्गन डायग्राममध्ये दाखवायचे आहेत. त्यासाठी आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढणार. एक्स ॲक्सिसवर आपण रिअल नंबर घेणार आणि वाय ॲक्सिसवर इमॅजिनरी नंबर. सोल्युशन. पहा, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आपण ड्रॉ करू. आर्गन डायग्राम म्हणजे काय आपण एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे. हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस आपला रिअल ॲक्सिस आहे, रिअल नंबरचा ॲक्सिस, आणि वाय ॲक्सिस हा इमॅजिनरी ॲक्सिस आहे, इमॅजिनरी ॲक्सिस. पहा, एक्स ॲक्सिसवर रिअल नंबर घ्यायचे आहेत आणि वाय ॲक्सिसवर इमॅजिनरी नंबर. आयच्या फॉर्ममध्ये नंबर असणार आहेत. पहा, इथे ज्याप्रमाणे आपण एक्स ॲक्सिस ड्रॉ करतो त्याप्रमाणे एक्स ॲक्सिस आपल्याला ड्रॉ करायचा आहे. लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर, इकडे पॉझिटिव्ह नंबर, इकडे निगेटिव्ह नंबर. पहा, इथे 4 कॉम्प्लेक्स नंबर आहेत. येथे रिअल नंबर या कॉम्प्लेक्स नंबरचा 1 आहे, या कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल नंबर 2 आहे, येथे -3, येथे -2, आणि इमॅजिनरी नंबर येथे 2 आहे, येथे मायनस आहे, येथे -2 आहे आणि येथे +3 आहे. पहा, हे सर्व आयच्या फॉर्ममध्ये आहेत. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, याप्रमाणे हे सर्व नंबर आयच्या फॉर्ममध्ये आहेत वाय ॲक्सिसवरचे, आणि एक्स ॲक्सिसवर रिअल नंबर आहेत. पहा, 1 + 2 आहे. 1 हा रिअल नंबर आहे, 1. एक्स ॲक्सिसवर 1 घेणार आपण, आणि 2 आहे म्हणजे आयच्या फॉर्ममध्ये वाय ॲक्सिसवर नंबर आहेत, 2 पाहिजे, +2 म्हणजे हा नंबर येईल. बरोबर आहे. पहा, एक्सचा 1 तर वायचा 2 आहे म्हणजे 2. हा पॉईंट कोणता येईल? 1 + 2 आहे. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा पॉईंट रिप्रेझेंट केल्यानंतर तो ओरिजिनला आपल्याला जॉईन करायचा आहे. 2 मायनस आहे, एक्सचा 2 पाहिजे, वायचा मायनस आहे, मायनस आहे म्हणजे -1, 2 आणि मायनस आहे म्हणजे हा पॉईंट येईल. बरोबर आहे. यांना आपण नावे देऊ शकतो. सपोज हा ए पॉईंट, हा बी पॉईंट. हा पॉईंट कोणता आहे? 2 मायनस आहे, 2 मायनस आहे. हा पॉईंट आणि ओरिजिन आपण जॉईन करणार. नंतर -3 -2 आहे, एक्सचा -3 तर वायचा -2 आहे, -3 आणि -2 आहे. हे सर्व आयच्या फॉर्ममध्ये आहेत. -1 आहे, -2 आहे, -3 आहे, -3 एक्सचा आहे, वायचा -2 आहे. हा पॉईंट आणि ओरिजिन आपण जॉईन करणार. चौथा पॉईंट -2 + 3 आहे, एक्सचा -2, वायचा +3 आहे. हा -2 3 आहे. हा पॉईंट आहे -2 + 3 आहे. हा पॉईंट आणि ओरिजिन आपण जॉईन करणार. याप्रमाणे आर्गन डायग्राम येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 शो दॅट. पहा, येथे Z = ही जी व्हॅल्यू आहे हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला हा प्युअरली इमॅजिनरी नंबर मिळणार आहे, हे प्रूफ करायचं आहे. पहा, याचं प्रूफ लिहू आपण. पहा, दिलेलं काय आहे आपल्याला, झेडची व्हॅल्यू 5/1 - I, 2 - I, 3 - I हे आपल्याला दिलेलं आहे. बरोबर आहे. परंतु ही व्हॅल्यू किती येते हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर इमॅजिनरी नंबर मिळतो, म्हणजे आयच्या फॉर्ममध्ये आन्सर मिळेल आपल्याला. पहा, हे सॉल्व करू आपण. हा मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 5/, या दोघांचा मल्टिप्लिकेशन करू आपण. 1ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, नंतर -I ने पुन्हा हाच ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. 1ने मल्टिप्लाय केल्यामुळे
काय होईल, 2 मायनस आयच होतील, परंतु मायनस आयने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केल्यामुळे -2i आणि मायनस मायनस प्लस आय स्क्वेअर होईल आणि हा ब्रॅकेट ॲज इट इज 3 मायनस आय इक्वल टू हे 5 हे 2 मायनस आय -2i म्हणजे -3i होतील. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे ती पुट करू म्हणजे -1 होईल येथे आणि 3 मायनस आय समोर रिझन लिहा, सिन्स आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. या आय स्क्वेअरऐवजी आपण -1 पुट केलेला आहे, प्लस -1 म्हणजे -1च होईल. आता हे सॉल्व करू. 5/2 हे -1, 2 - 1 म्हणजे 1 होईल. या दोघांचं कॅल्क्युलेशन 2 - 1 म्हणजे 1 होईल आणि हे -3i बरोबर आहे आणि हा ब्रॅकेट ॲज इट इज 3 मायनस आय. आता पहा, दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे, येथे आपण करून घेऊ. 5/1ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, नंतर -3iने पुन्हा हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. आपण इथे ब्रॅकेट करायची गरज नाही. 1ने मल्टिप्लाय केल्यामुळे 3 मायनस आय होतील आणि -3iने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे -3i इंटू 3 म्हणजे -9i, -3i आणि -i यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे मायनस मायनस प्लस होतील, +3i स्क्वेअर. आय स्क्वेअर आलं की आपल्याला -1 व्हॅल्यू पुट करायची आहे, इक्वल टू 5/3 -i -9i दोघांचे ॲडिशन -10i होतील आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 पुट केली तर हे -3 होतील. सिन्स आय स्क्वेअर इक्वल टू -1, 3i स्क्वेअर त्याची व्हॅल्यू फक्त -3 होईल कारण आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. आता हे -3 आणि +3 कॅन्सल होतील म्हणजे 5/-10i बरोबर आहे. 5ने डिवाईड केला आपण तर 1/-2 आणि आय होतील बरोबर आहे. परंतु डिनोमिनेटरमध्ये आय नसला पाहिजे हे आपण पाहिलेलं आहे. तो कॅन्सल करण्यासाठी येथे आय स्क्वेअर आणावं लागेल आपल्याला कारण आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे म्हणजे आय कॅन्सल होईल. त्यासाठी आपण काय करू, न्यूमिरेटरला आयने मल्टिप्लाय करू आणि डिनोमिनेटरला पण आयने मल्टिप्लाय करू. 1 × i आय होतील, हे -2 आणि आय × i आय स्क्वेअर होईल. आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 पुट करू आपण म्हणजे हे आय -2 ॲज इट इज आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आय -2 × -1 म्हणजे +2 होतील. i/2 म्हणजे आपण असंही लिहू शकतो, हाफ आय म्हणजे हा नंबर कसा आहे, प्युअरली इमॅजिनरी नंबर विच इज अ प्युअरली इमॅजिनरी नंबर, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. येथे आपल्याला x आणि y हे रिअल नंबर आहेत आणि त्यांच्या व्हॅल्यू काय आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. पहा सोल्युशन दिलेलं आपण लिहून घेऊ. x/1 + 2i + y/3 + 2i इक्वल टू 5 + 6i (-1 + 8i. आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. x ची व्हॅल्यू काय आहे आणि y ची व्हॅल्यू काय आहे, ते रिअल नंबर आहेत. कोणते रिअल नंबर आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे हा मल्टिप्लिकेशन प्लस हा मल्टिप्लिकेशन आणि हा मल्टिप्लिकेशन. पहा एक्सने मल्टिप्लाय होणार 3 + 2i, हे प्लस साईन, वायने 1 + 2i मल्टिप्लाय होतील 1 + 2i आणि अपॉन या दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन. एका ब्रॅकेटमध्ये 1 + 2i आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 3 + 2i इक्वल टू ही साईड ॲज इट इज 5 + 6i
-1 + 8i. पहा हे सॉल्व करत करत आपल्याला रिअल आणि इमेजनरी पार्ट इक्वल दाखवायचे आहेत. एक्सने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, वायने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आणि या दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. देअरफॉर 3x एक्सने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 3x होतील आणि हे 2xi होतील प्लस 2xi. आधी i लिहिला तरी चालतो, आधी x लिहिला तरी चालतो, प्लस y प्लस 2yi होतील अपॉन 1ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, नंतर 2iने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. 1ने मल्टिप्लाय केल्यामुळे 3 + 2i होईल. 2iने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे प्लस 3 × 2 6i, 2 × 2 4i² प्लस 4i². येथे i म्हणजे i² होईल, 2 × 2 4 होतील, इक्वल टू 5 + 6i अपॉन -1 + 8i. देअरफॉर आता आपण काय करू, रिअल पार्ट आणि इमेजनरी पार्ट आपण सेपरेट करू. म्हणजे 3x + y हे रिअल पार्ट आहेत कारण यामध्ये i नाही आहे, आणि प्लस येथे i आहे, येथे पण i आहे, तो i आपण कॉमन काढू म्हणजे 2x + y 2y राहतील. बरोबर आहे, 2x + 2y. आणि इथे आपण दोघांमध्ये i कॉमन काढला म्हणजे अपॉन हे कॅल्क्युलेशन करू. हे 3 2i आणि 6i 8i होतील. i² व्हॅल्यू -1, -1 येथे पुट केला तर हे -4 होतील, -4 आणि इक्वल टू 5 + 6i अपॉन -1 + 8i. हे 3x + y हा रिअल पार्ट झालेला आहे आणि हे प्लस इथे i नाही आहे म्हणजे रिअल पार्ट आहे, येथे i आहे म्हणजे हा इमेजनरी पार्ट आहे. 2x + 2y × i. हे कॅल्क्युलेशन काय होईल, -4 + 3 म्हणजे -1 होतील, -4 + 3 -1 आणि प्लस 8i आणि इक्वल टू 5 + 6i अपॉन -1 + 8i. दोन्ही साईडला डिनोमिनेटर सारखाच झालेला आहे. बरोबर आहे, म्हणजे हे कॅन्सल होतील कारण हे इकडे आपण पास केले तर मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल आणि कॅन्सल होतील. दोन्ही साईडचा डिनोमिनेटर सारखाच असल्यामुळे कॅन्सल झालेला आहे. म्हणजे काय राहत आहे, 3x + y प्लस 2x + 2y येथे i आणि इक्वल टू 5 + 6i. एक्सरसाइजमध्ये आपण पाहिलेला आहे हा रिअल पार्ट आहे एवढा, हा पण रिअल पार्ट आहे. हे इक्वेशन आहे, इक्वल आहे. हा इमेजनरी पार्ट, तर येथे इमेजनरी पार्ट 6 आहे. बरोबर आहे, म्हणजे ही व्हॅल्यू 5ला इक्वल आहे आणि हा ब्रॅकेट या 6ला इक्वल आहे. येथे लिहिणार आपण इक्वेटिंग रिअल अँड इमेजनरी पार्ट. हे आपण सर्व एक्सरसाइजमध्ये या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत. देअरफॉर आपल्याला काय मिळेल, 3x + y = 5. हे एक इक्वेशन मिळत आहे. बरोबर आहे, आणि 2x + 2y = 6 अँड 2x + 2y = 6. इथे y आहे, इथे y आणण्यासाठी आपण 2ने डिवाईड करू. याच इक्वेशनला आपल्याला असंही लिहिता येईल, 2ने डिवाईड केला आपण तर x + y = 3 होतील. बरोबर आहे. सपोज हे 1 नंबर इक्वेशन, हे सेकंड आहे इक्वेशन, परंतु यावरून आपण हे सॉल्व केलेलं आहे, याला सेकंड म्हणू आपण. दोन इक्वेशनचा विचार केला आपण तर आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू काढता येईल. म्हणजे y - y म्हणजे आपल्याला काय करता येईल, या इक्वेशनमधून हे इक्वेशन मायनस करू आपण. 3x + y = 5. या इक्वेशनमधून हे इक्वेशन मायनस करू म्हणजे x + y = 3. मायनस करायचं आहे म्हणजे प्रत्येकाचं साईन चेंज होईल. बरोबर आहे, प्लस y - y कॅन्सल होतील, 3x - x म्हणजे 2x होतील, 5 - 3 म्हणजे 2 होतील. बरोबर आहे, यावरून एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, देअरफॉर x = 2/2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1 मिळेल. हा रिअल नंबर मिळालेला आहे, एक्सची व्हॅल्यू 1.
आता ही व्हॅल्यू येथे पुट करा किंवा येथे पुट करा. पुट x = 1 इन इक्वेशन 2 वी गेट x ऐवजी 1 पुट करू म्हणजे हे इक्वेशन कसं होईल 1 + y = 3 1 + y = 3. देअरफोर y ची व्हॅल्यू 1 इकडे मायनसमध्ये जाईल 3 - 1 म्हणजे 2 बरोबर आहे. देअरफोर x = 1 y = 2 या आहेत x आणि y च्या व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10 शो दॅट हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. याची व्हॅल्यू 0 आहे परंतु येथे पॉवर 10 आहे, येथे पण पॉवर 10 आहे. येथे आपल्याला हा रिअल पार्ट, हा इमॅजिनरी पार्ट, येथे आपल्याला याची व्हॅल्यू पॉवर 10 असताना किती आहे ते काढण्यासाठी, ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी, सिम्पल होण्यासाठी आपण काय करू 1/√2 आणि प्लस i/√2 आहेत बरोबर आहे. याचा पॉवर 10 स्क्वेअर घेऊ आपण. ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येईल a+b बरोबर आहे. त्याप्रमाणे सॉल्व करता येईल. आपण एक्सपेन्शन करून हे सॉल्व करता येईल आपल्याला. ही व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपल्याला असं करता येईल म्हणजे 1/2 + i/√2 याचा पॉवर 2 ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार. नंतर याचा पॉवर 5 करू आपण. ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली, याचा पॉवर 5 म्हणजे 5 × 2 पॉवर 10 होईल बरोबर आहे. याचा स्क्वेअर किती आहे तो फाइंड आउट करू. तो फाइंड आउट केल्यानंतर त्याचा 5th पॉवर घेऊ आपण. 5 × 2 10 होतील बरोबर आहे. प्रूफ प्रथम आपण स्क्वेअर फाइंड आउट करू. याचा स्क्वेअर काय आहे नंतर 10च्या पॉवरमध्ये कन्वर्ट करू आपण. 1/√2 आणि प्लस i/√2 आहेत. हे एक्सपेन्शन a+b तो फॉर्म्युला कसा आहे a² म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स दोन्ही टर्मचा मल्टिप्लिकेशन 2 × 1/√2 i/√2 आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे i/√2 याचा आपण स्क्वेअर होईल बरोबर आहे. हे एक्सपेन्शन केलेलं आहे आपण a+b त्याप्रमाणे 1चा स्क्वेअर 1 होईल, √2चा स्क्वेअर फक्त 2 होतो प्लस हे 2 हे 1 अपॉन हे 1 × i म्हणजे i होईल बरोबर आहे. आणि √2 × √2 म्हणजे 2च होतील बरोबर आहे. येथे मल्टिप्लिकेशन √2 × √2 म्हणजे 2 होतील प्लस i² ची व्हॅल्यू -1 होईल आणि √2चा स्क्वेअर आहे, येथे आयला पण स्क्वेअर आहे √2ला पण स्क्वेअर आहे. आयचा स्क्वेअर i² म्हणजे -1 √2चा स्क्वेअर फक्त 2 होईल. आता हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील कारण मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. हा प्लस हाफ आहे आणि हा मायनस हाफ आहे, हे पण कॅन्सल होतील. फक्त काय राहील आय राहील बरोबर आहे. देअरफोर 1/√2 प्लस i/√2 याचा स्क्वेअर. या व्हॅल्यूचा 5th पॉवर घेतला आपण तर टोटल पॉवर या ब्रॅकेटचा 10th होईल बरोबर आहे. सपोज 1 नंबर ही व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण. आता मायनस असताना स्क्वेअर घेऊ आपण. अँड 1/√2 हा प्लसचा ब्रॅकेट आहे, हा मायनसचा आहे, याचा स्क्वेअर काढू आपण. काय होईल फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 1/√2 त्याचा स्क्वेअर येथे -2 टाइम्स दोन्ही टर्मचा मल्टिप्लिकेशन 1/√2 आणि i/√2 आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे i/√2 त्याचा स्क्वेअर बरोबर आहे. येथे a-b तो फॉर्म्युला. 1चा स्क्वेअर 1 होईल, √2चा स्क्वेअर फक्त 2 आहे मायनस हे 2 1 × i होतील अपॉन येथे मल्टिप्लिकेशन आहे √2 × √2 फक्त 2 होतील आणि प्लस आयचा स्क्वेअर म्हणजे -1 आणि √2चा स्क्वेअर 2 बरोबर आहे. हा प्लस हाफ आहे आणि हा मायनस हाफ आहे, कॅन्सल होतील. हे 2 आणि हे 2 पण कॅन्सल होतील, फक्त -i काय राहील -i. म्हणजे ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला. स्क्वेअरची व्हॅल्यू काढली आपण.
स्क्वेअरच्या व्हॅल्यू दोन्ही काढल्या आपण, प्लस असताना मायनस असताना, बरोबर आहे. आता यांचा फिफ्थ पॉवर घेऊ आपण, म्हणजे किंवा LHS. नाऊ LHS काय आहे ही लिहून घेऊ ॲज इट इज. 1/√2 प्लस I/√2 याचा 10th पॉवर आणि प्लस करायचं आपल्याला 1/√2 मायनस साईन I/√2 याचा 10th पॉवर, बरोबर आहे. 10 पॉवर असताना व्हॅल्यू आपल्याला काढता येणार नाही, त्यासाठी आपण स्क्वेअर काढलेला आहे. म्हणजे या व्हॅल्यूचा स्क्वेअर काढलेला आहे आपण. असं लिहू शकतो आपण 1/√2 प्लस I/√2 याचा स्क्वेअर करू आपण आणि याचा फिफ्थ पॉवर करू. यालाच आपण असं लिहिलेलं आहे, कारण याचा स्क्वेअर ही व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे आपण. त्यामुळे याचा फिफ्थ पॉवर घेतला आपण तर 5 × 2 10 होतील, बरोबर आहे. त्याप्रमाणे हे पण कसं लिहिता येईल आपल्याला 1/√2 हे मायनस I/√2 पॉवर 10th आहे, परंतु आपण स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. आणि पुन्हा काय करू, या ब्रॅकेटचा फिफ्थ पॉवर, बरोबर आहे. ही व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण. 1मध्ये किती आहे, फक्त I आहे, बरोबर आहे. I त्याचा पॉवर 5 येईल, या व्हॅल्यूचा पॉवर 5 आणि हे प्लस या व्हॅल्यूचा पॉवर किती आहे, मायनस I आहे, प्लस येथे मायनस I, बरोबर आहे. आणि पॉवर किती 5 आहे. असं लिहिता येईल आपल्याला हे I⁵ प्लस मायनस मायनस I⁵ प्लस I⁵ मायनस I⁵ कॅन्सल होतील, म्हणजे काय राहील 0. हीच आपली RHS आहे, बरोबर आहे. देअरफॉर LHS = RHS. नंतर पूर्ण प्रॉब्लेम लिहायचा, =0 लिहायचं आणि हेन्स प्रूव्ड असं लिहायचं, हेन्स प्रूव्ड. इथे रिझन लिहा. या व्हॅल्यू आपण पुट केल्या 1 आणि 2 वरून, फ्रॉम 1 and 2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11 पहा. क्वेश्चन नंबर 10 प्रमाणेच क्वेश्चन नंबर 11 आहे. क्वेश्चन नंबर 10 मध्ये पॉवर 10 होता, परंतु येथे पॉवर 8 आहे. पॉवर 10 असताना आपण स्क्वेअर घेऊन त्याचा पॉवर फिफ्थ दाखवला, तर येथे आपल्याला स्क्वेअर घेऊन त्याचा पॉवर फोर्थ दाखवावा लागेल, बरोबर आहे. याप्रमाणे अरेंजमेंट करायची आपल्याला. पास प्रूफ शो दॅट असल्यामुळे प्रूफ लिहू आपण. प्रथम आपण स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट करू, कारण पॉवर 8 आहे, तेवढी व्हॅल्यू आपल्याला काढता येणार नाही. त्यामुळे आपण काय करू, प्रथम स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट करू. 1 + I आहे /√2 आहे. पॉवर 8 आहे, परंतु आपण स्क्वेअरची व्हॅल्यू आधी फाइंड आउट करू. ती काय येणार आहे चेक करू आपण. म्हणजे काय होईल 1 + I याचा पण स्क्वेअर होईल आणि या √2चा पण स्क्वेअर होईल, बरोबर आहे. A + B ब्रॅकेट स्क्वेअर तो फॉर्म्युला अप्लाय करू. 1 + 2I आणि प्लस I², बरोबर आहे. हे एक्सपेन्शन आणि √2चा स्क्वेअर फक्त 2, कारण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील, फक्त 2 राहतील. I² ची व्हॅल्यू -1 पुट करू. 1 प्लस हे 2I, I² ची व्हॅल्यू -1 पुट केली तर हे -1 होतील आणि हे अपॉन 2 +1 -1 कॅन्सल होईल, काय राहील 2I/2. 2 कॅन्सल होतील, I मिळेल. सपोज 1 नंबर 1 + I/√2 याचा स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण. ही जी टर्म आहे तिचा स्क्वेअर किती आहे, I आहे. आपण स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट केली. जर याचा फोर्थ पॉवर घेतला तर या टर्मचा आपल्याला 8 पॉवर मिळेल, बरोबर आहे. ऑल्सो आता आपण काय करू, या टर्मच्या स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट करू. म्हणजे 1 - I√2 आधी स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट करू. म्हणजे काय होईल, ब्रॅकेटला स्क्वेअर आहे म्हणजे न्यूमरेटरला पण स्क्वेअर आहे आणि डिनोमिनेटरला पण स्क्वेअर आहे, असा अर्थ होतो याचा, बरोबर आहे. एक्सपेन्शन करू. A - B ब्रॅकेट होल स्क्वेअर म्हणजे काय होईल 1 - 2I आणि प्लस I² आणि अपॉन
√2चा स्क्वेअर 2 1 मायनस 2i आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 पुट करणार आणि अपॉन 2 प्रत्येक वेळी लिहित राहा आय स्क्वेअर इक्वल टू -1 सिन्स आय स्क्वेअर इक्वल टू -1 +1 -1 कॅन्सल होतील -2i अपॉन 2 हे 2 कॅन्सल होतील काय राहील -i देअरफॉर 1 -i अपॉन √2 त्याचा स्क्वेअर ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला. सपोज हे 2 नंबर स्क्वेअरच्या व्हॅल्यू फाइंड आउट केले आपण तर आता त्याचा 4th पॉवर घेऊ म्हणजे टोटल पॉवर आपल्याला 8 मिळेल. पुढच्या पेजवर लिहित आहे नाऊ LHS 1 + i अपॉन √2 येथे पॉवर 8 आहे आणि ॲडिशन इथे फक्त 1 - i √2 त्याचा पॉवर 8. आपल्याला व्हॅल्यू फक्त 2 दाखवायची RHS 2 आली पाहिजे. आपण स्क्वेअरची व्हॅल्यू काढलेली आहे बरोबर आहे, परंतु याचा आपण आता 4th पॉवर घेऊ म्हणजे टोटल पॉवर किती होईल पॉवरचा मल्टिप्लिकेशन 4 × 2 8 होतील प्लस इथे काय करणार 1 - i अपॉन √2 स्क्वेअरची व्हॅल्यू काढली परंतु आपल्याला पॉवर 8ची व्हॅल्यू पाहिजे. ही व्हॅल्यू आपण काढलेली आहे आपली आय आलेली आहे त्याचा पॉवर 4 आणि प्लस ही व्हॅल्यू आपली -i आलेली आहे त्याचा पॉवर येथे 4 करणार 4 × 2 पॉवर 8 होईल बरोबर आहे. ही व्हॅल्यू -i त्याचा पॉवर 4 इक्वल टू i⁴ ती व्हॅल्यू +1 असते हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे आणि प्लस येथे -i आणि त्याचा पॉवर 4 आहे म्हणजे -1चा पण पॉवर 4 होईल. येथे मायनसचा पॉवर आहे म्हणजे -1चा पॉवर 4th आहे आणि आयचा पॉवर 4 याप्रमाणे हे 1 प्लस 1चा पॉवर 4 असेल तर व्हॅल्यू 1 येते परंतु हा इवन नंबर आहे त्यामुळे +1 होईल आणि i⁴ याची व्हॅल्यू 1 बरोबर आहे. याची व्हॅल्यू 1 आली म्हणजे हे काय होईल हे 1 हे प्लस 1 × 1 1 होईल 1 + 1 2 इक्वल टू RHS हीच आपली RHS आहे बरोबर आहे. देअरफॉर LHS इक्वल टू RHS हेन्स प्रूव्ड. नंतर पूर्ण प्रॉब्लेम ॲज इट इज लिहून घ्या आणि हेन्स प्रूव्ड असं लिहा. मित्रांनो या प्रॉब्लेमसाठी प्रथम हे पेज आहे आणि या पेजनंतर त्यामध्ये आपल्याला हे पेज ॲड करायचं आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.